वयाच्या 30व्या वर्षी तुम्हाला ब्रेन ट्यूमर सांगितलं गेलं. इतक्या त्रासातून जाऊन सुद्धा तुम्ही परत एकदा उभे राहिले त्या सगळ्या गोष्टीतून. तर एवढा मोठा असावा का तुम्ही रस्ता क्रॉस करताना पण तुम्हाला हॅबिट अशी ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यानंतर रिकव्हरीची प्रोसेस कशी होती? small wins are very important. You get detached from the body, you go through a tunnel, black tunnel, and you see a light at the end of the tunnel. It's called near-death experience. ज्यांना ॲडव्होकेट बनायचं आणि त्यांची अशी स्वप्न आहेत की मला अब्रॉड जाऊन काहीतरी करायचं, म्हणजे परदेशात जाऊन करायचं किंवा इव्हन भारतात सुद्धा मला एक सक्सेसफुल करिअर करायचं. त्यासाठीची प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसिजर सांगा. Yeah. It was a big win actually, not small. Be careful what you wish for, for it may come true. प्रत्येक स्त्रीने काहीतरी अँबिशन ठेवणं किंवा काहीतरी हॉबी ठेवणं आणि स्वतःसाठी काहीतरी करणं हे किती महत्वाचं आहे आणि तुम्ही त्यासाठी काय सांगणार त्या सगळ्यांना? I spoke to somebody also, what everyone calls God. मला असं वाटतं की हे संपूच नाही, आपण सगळे बोलत राहावं खरंच. वेलकम डॉक्टर पल्लवी. तुमचं तू अपूर्व या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अँड थँक्यू सो मच की तुम्ही एवढा टाईम दिला, म्हणजे एवढ्या कमी वेळात आपण गॅदर झालो आणि तुम्ही टाईम दिला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. ज्यावेळेस मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला आणि मी तुमच्याविषयी जी माहिती काढत होते, मला असं वाटलं की तुमची जी लाईफ स्टोरी आतापर्यंतची इट इज लाईक म्हणजे एका बायोपिकला सुद्धा लाजवेल अशी लाईफ स्टोरी होती. म्हणजे एवढं सगळं अचीव्ह करणं तेही एकाच आयुष्यात, विच इज लाईक बियॉन्ड माय इमॅजिनेशन. आणि तुम्ही लहानपणापासून म्हणजे अभ्यासात सुद्धा हुशार आहे, युअर अ लव्ह चाइल्ड अँड ऑल्सो तुम्ही बोर्ड्समध्ये सुद्धा तुमचे रँक आलेले आहे. परत तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा टॉप केलं. देन एवढं सगळं चांगलं व्यवस्थित सुरू असताना वयाच्या 30व्या वर्षी तुम्हाला ब्रेन ट्यूमर सांगितलं गेलं आणि त्यानंतरचं जे फेशियल पॅरालिसिस, तुमचे ऑपरेशन आणि त्यानंतर फिजिओथेरपी, म्हणजे एवढा अतोनात त्रास होऊन इतक्या त्रासातून जाऊन सुद्धा तुम्ही परत एकदा उभे राहिले त्या सगळ्या गोष्टीतून. अँड देन तुम्ही लॉची डिग्रीच नाही तर तुम्ही PhD सुद्धा केली त्यातून. आणि इंटर्नशिप तुम्ही अब्रॉडला इंटर्नशिप केली अँड देन तुम्ही क्रिकेटचे चॅम्पियन सुद्धा आहेत अँड ऑल्सो बॉईज टीमचे तुम्ही हे सुद्धा कोच सुद्धा होते. सो म्हणजे ही लिस्ट न संपणारी असं मला वाटतं आणि एवढं लाईक कमेंडेबल, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. सो खरंच खूप थँक्यू. आणि महिला दिनानिमित्त तुमच्यापेक्षा बेटर गेस्ट मिळणं वाटतच नाही की मला कोणी मिळालं असतं. सो खरंच खूप थँक्यू मनापासून. प्रश्न असा आहे की आता लाईक तुम्ही तुमच्या टॉप स्टेजला आहे, आता तुम्ही करिअरच्या किंवा इव्हन तुमच्या हेल्थ रिलेटेड सुद्धा तुम्ही आता टॉप स्टेजला आहे. तर आत्ता ज्यावेळेस तुम्ही मागे वळून बघता त्यावेळेस ती जी 10-15 वर्षाची जी पल्लवी होती ती तुम्हाला कशी जाणवते आणि लाईक बालपण कसं होतं तुमच्या नजरेतून, आता तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही एवढी स्तुती केलीत माझी एका म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं सांगून टाकलं आणि स्तुतीच होती ती ऍक्च्युली. पण येस, खरं आहे ते सगळं जे तुम्ही सांगत आहे. पण मी 15 वर्षाची होते ना तेव्हा मी अशीच होते. आता तुम्ही जे मला बघतात आणि मी 15 वर्षाचे होते तो जो कॉन्फिडन्स ना तसाच होता. फक्त मध्यंतराच्या काळामध्ये त्या काही वर्षांसाठी थोडा तो कॉन्फिडन्स डगमगला होता. पण म्हणजे इमोशनल मला काही होत नव्हतं, पण फिजिकल मला बरंच काय काय होतं. पण 15 वर्षाची मी अशीच होती. म्हणजे आता म्हणजे मला सगळे असे म्हणतात, माझं टोपण नाव असं आहे पल्लू. आणि माझी आई नेहमी म्हणते की आता तू ना लहानपणाची पल्लू दिसतेस आणि वाटते. कारण ते अख्खं एवढ्या वर्षात आजच मी विचार करत होते का किती वर्ष झाले माझ्या ट्युमरला आणि किती म्हणजे अजूनपर्यंत मी काही गोष्टी करू शकत नाही. तरी पण मी ते म्हणजे एवढ्या सहजपणे आणि आता तर एवढी सवय झालेली आहे की समोरच्याला कळत पण नाही का या अमुक अमुक गोष्टीला करताच येत नाही म्हणून ते करत नाही. ते काय कसं असते, मी मला ह्याच्यातून मेसेज काय द्यायचा आहे का आपल्याकडे काहीतरी कमी असते, पण जोपर्यंत आपण ते कमी झाडतो आणि ते समोरच्या माणसाला कळू शकत नाही तोपर्यंत
आपण म्हणजे आपण असं समोरच्याला फिलिंग देऊ शकतो का ह्या माणसाकडे सगळं आहे किंवा ह्या बाईकडे सगळं आहे आणि त्याच्यातच आपलं खरी सक्सेस आहे. बरोबर. म्हणजे कॉन्फिडन्स इज द की. कॉन्फिडन्स इज द की. माझ्या प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक मिनिटला किंवा प्रत्येक टप्प्याला एक अशी स्टोरी आहे तशी. सो आपण तुमच्या लॉचं करिअर आणि तुमचे केसेस वगैरे या गोष्टींवर तर येऊच परत. पण आत्ता ज्या गोष्टीची मला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची आणि कम्प्लिटली रॉ आणि कम्प्लिटली जेन्युइन एक्सपिरियन्सेस मला तुमचे या बाबतीत जाणून घ्यायचे की वयाच्या 23व्या वर्षी इट्स लाईक म्हणजे टीनेजर्स सारखंच येते की ज्यावेळेस सगळ्यांना असं आपण दिसतो कसे अपीरियन्स वगैरे या गोष्टींचं जास्त महत्त्व असतं त्या वयात. पण त्या वयात तुम्हाला एवढं चांगली स्टुडंट असताना एवढं सगळं व्यवस्थित सुरू असताना तुम्हाला हे समजतं की आपल्याला ब्रेन ट्यूमर आहे. आणि मी कालच माझ्या चॅनलचा मी लोगो फिक्स केला आणि ज्यावेळेस मी विचार करत होते माझं आधीपासून हे म्हणत होते की मला फिनिक्स कुठेतरी रेफरन्स द्यायचा आहे. येस. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की फिनिक्सचा रेफरन्स असा असतो की इट्स लाईक रिझन फ्रॉम ॲशेस, म्हणजे रिबर्थ थोडक्यात, की एकदम शून्यातून विश्व निर्माण करणं. आणि मला आज आता असं वाटतं की मी त्यांना असं फिनिक्सचं एक्झाम्पल समोर बसलेले आहे. म्हणजे मला तुम्हाला बघून मला तेच रेफरन्स लगेचच लक्षात आलं. सो ती सगळी प्रोसिजर काय होती की ज्यावेळेस तुम्हाला समजलं आणि त्याचे सिम्पटम्स काय होते, ती जर्नी कशी होती तुमची? सर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. ही फिनिक्सचं तुम्ही जे उदाहरण दिलं ते एकदम म्हणजे माझ्या अगदी खूप ऍप्ट आहे. कारण खरंच मी एकदम 0 to 0 म्हणजे -50 पर्यंत गेले होते त्या अशामुळे. पण खरं म्हणजे ती त्याची गोष्ट सांगायची झाली म्हणजे का मला खरं एवढं रिॲक्ट करायला टाईमच मिळाला. कारण मी शेवटच्या दिवसापर्यंत सकाळी क्रिकेट खेळत होतो. सकाळी क्रिकेट म्हणजे प्रॅक्टिस झाली. मग कॉलेजला गेले. कॉलेज नंतर मी माझ्या आईला असं प्लीज 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 करून तिला म्हटलं का मला डॉक्टरकडे घेऊन जा, कारण मला ना रोज कॅचेस घ्यायला लागतात आणि रोज मी हल्ली रोज कॅचेस मिस करते. आणि त्यामुळे पहिलं कसं होतं का क्रिकेटमध्ये एक डिसिप्लिन असते का एक कॅच मिस केला तर मग 10 कॅचेस घ्यायला लागतात. किंवा आमच्या कोचने असं सुरू केलं होतं का तुम्ही एक कॅच मिस केला अमुक प्रॅक्टिसमध्ये तर तुम्हाला एक राऊंड घ्यायला लागेल फील्डची. तर मी तिला म्हटलं का की दररोज मला फील्डचे राऊंड घ्यायला लागतात आणि जास्ती कॅचेस घ्यायला लागतात आणि मी मिस करते तर तू ये. तर सरळ वाटतं मला चष्मा आहे कसं तर तू ये. हे सोल रिझन होतं. हा एवढंच होतं बाकी काही सिम्पटम्स नव्हते. पण मग मी तिकडे गेले आम्ही त्या इकडे मातृ मंदिर म्हणून आहे आमच्या मुंबईमध्ये. तिकडे गेलो आणि ते ऑप्टिशियन नाही पण आम्ही न्यूरो फिजिशियन कडे गेलो. कारण ऑप्टिशियन मध्ये काही दिसलंच नाही काय वाटलंच नाही. तर ते न्यूरो फिजिशियन नुसतं असं म्हणाले का तुम्ही नुसतं असं आपलं बघा असं करू. हा माझं असं असं वगैरे होतं तर त्यांनी सांगितलं का मग जरा चालून टाका. तर चालले तर अगदी म्हणजे असं साप कसं चालतो असं नाही सारखं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं का असं मी सस्पेक्ट करतो का तुम्हाला ट्यूमर आहे आणि तो फार मोठा असावा आणि एवढा मोठा असावा. आणि असं बोलले ऍक्च्युली बोलले ते का एवढा मोठा असावा का तुम्ही रस्ता क्रॉस करताना पण तुम्हाला हॅमरेज येईल. तर माझी आई आणि मी दोघंही म्हटलं ना पुढे काय करायचं. कारण माझ्या डोक्यात काय होतं अरे बापरे माझी टुर्नामेंट आहे मला तर चूज केले तर भारताला मी रिप्रेझेंट करणार आहे. मे मध्ये ते मॅच आहे मला कॅम्प आहे हे सगळं माझ्या डोक्यात ते चालू होतं. आणि माझी आई तर अशी पण कूल आहे. तिला काय असं म्हणजे जेवढं जास्ती म्हणजे प्रेशर असतं तेवढी जास्ती शांत होते असं तिचा स्वभाव आहे. मग आम्ही दोघं त्यांना विचारत होतो का मग पुढे काय करायचं मग ह्याचा लवकर तोडगा काय. तर डॉक्टरच म्हणाला तुम्ही रडणार नाही. का नाही हो ते काय माहिती तुमच्या आधी जे आले होते माझ्याकडे एक फॅमिली आली होती तर नवरा बायको आणि त्यांची मुलगी त्या मुलगा आल्या होत्या तर त्याच्या पायाला ट्यूमर होता. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं का तुमच्या पायाला ट्यूमर आहे तर ते सगळे रडायला लागले फॅमिली. तुम्ही नाही रडणार. म्हटलं नाही आम्हाला ते कसं संपवायचं आणि पुढे कसं जायचं हे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला हे बघा तुम्ही काय करा तुम्ही रस्ता क्रॉस करा आणि समोर तुम्हाला ते भाटी हॉस्पिटल आहे तिकडे MRI आहे.
तुम्ही MRI घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कुठे ट्युमर आहे आणि तो किती मोठा आहे ते बघा. पण जरा केअरफुल राहा, कारण काय तिला एवढा मोठा ट्युमर आहे जे तिच्या रिॲक्शन मला दिसते का काही होऊ शकेल. आता असं खरं डॉक्टरनी म्हणावं नाही, पण ते मिळाले त्यावेळेला. ठीक आहे, तर आम्ही गेलो समोर आणि MRI त्यावेळेला असं मोठं असं रूमच असायची, एवढी मोठी पाठ करायची रूम असेल का नाही. आणि त्याच्यामध्ये असं लिटरली आपण अवनमध्ये कसं पदार्थ घालतो तसं ते दरवाजा लावून असं अवनमध्ये पदार्थ मला घातल्यासारखं काही घालतं तिकडे. आणि तेव्हा 45 मिनिटाचा MRI चालू असायचा. ठाक ठाक ठोक ठोक ठाक असा आवाज यायचा. ठाक ठाक ठोक ठोक ठाक. काय नेमकं होतं तर देवाला ठाऊक. पण असा आवाज होता. पण त्या सगळ्यामध्ये मी माझा एक थॉट प्रोसेस कसा होता का मी ना नुकतं 2 पुस्तकं वाचली होती. ओके, एक होता टुवर्ड्स अ सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयन्स बाय G.K. प्रधान आणि दुसरं होतं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, योगानंतर परमहंस. आता मी ते बोलताना सुद्धा मला ते शहाणा राहतं, पण ते 2 पुस्तकं वाचली होती. आणि त्याच्या आधी म्हणजे माझा मेडिटेशनचा आणि माझा काही जास्त संबंध नव्हता, कारण मी काही नेहमी आपला फास्ट पेस लाईफ, अभ्यास करा, हे करा, क्रिकेट खेळा, त्याच्यामध्येच अडकले होते. पण मी तेव्हा असं होतं की मेडिटेशन सॉल्व्ह लॉट ऑफ प्रॉब्लेम, मेडिटेशन म्युझिक क्रिएशन दिस अँड दॅट. आणि मी असं त्याला मेडिटेट करायचा प्रयत्न करते, त्याचं ठाक ठाक टोक टोक मध्ये माझं मेडिटेशन चाललं होतं. म्हणजे मी ज्या बाहेर आहे ते मला सांगितलं का की ना ट्युमर आहे तर तुम्हाला ऍडमिट व्हायला लागेल आणि उद्याच ऑपरेशन करायला लागेल, उद्याच्या उद्या. तर मग ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता त्यांनी ड्रीप सुरू केला आणि मग 2 वाजता ऑपरेशन होतं. ते सकाळी 7 वाजेपर्यंत ते चालू होतं ऑपरेशन. जवळजवळ 20-22 तास ऑपरेशन होतं. म्हणजे बराच मोठा, म्हणजे आम्ही कधी विचार पण केला नव्हता, पण आम्ही कसं गोईंग विथ द फ्लो, म्हणजे ते ट्रेंड आहे ना गो विथ द फ्लो. पण तेव्हा आम्ही असं नॅचरली गो विथ द फ्लोच चालू होतं आमचं. म्हणजे तेव्हा एकदाही भीती वाटली नाही किंवा एकदाही असं नाही, खरंच नाही वाटली. म्हणजे असं नाही की आय एम ट्राइंग टू शो ऑफ किंवा ट्राइंग टू से समथिंग व्हिच इज नॉट, यू नो. एकदाही मला असं वाटलं नाही, अजूनपर्यंत मला वाटत नाही. म्हणजे तेव्हा पण मला वाटलं नाही, आता पण मला वाटत नाही का देवा हे माझ्याबरोबर का झालं, वाय आय डुइंग दिस टू मी, यू नो. तेव्हा आता सायकॉलॉजीमध्ये आम्ही लर्न पण केलं होतं का एक एलिझाबेथ कुबलर-रॉस आहे, तिचे 5 स्टेजेस ऑफ कोपिंग विथ स्ट्रेस मेकॅनिझम असतो. ट्रॉमा, स्ट्रेस अँड ट्रॉमा मेकॅनिझम असतो. पहिलं असतो का यू आर व्हेरी अँग्री, यू से व्हाय मी, यू नो. Then the second stage is something that you start blaming or something. Denial असते. ते 5 stages असतात. पण I never went through those 5 stages. I was like, ठीक आहे, आता होते ना, ठीक आहे. आणि सम पॉइंट मला असं वाटतंय का हे 2 पुस्तकं मी जे वाचले होते त्याच्यामुळे मला असं एकच फिलिंग वाटलं का दिस इज नॉट हॅपनिंग टू मी, दिस इज हॅपनिंग टू माय बॉडी. This is not happening to me, this is happening for me. नो, इट हॅपनिंग टू माय बॉडी. म्हणजे मी माझ्या स्वतःला, म्हणजे माय आयडेंटिटी, माय सेल्फ आणि बॉडीला असं त्याच वेळेला डिटॅच करून टाकलं होतं. म्हणजे मे बी दॅट बुक, रिडिंग दॅट बुक आणि त्या बुकचा खूपच प्रभाव पडला होता त्यावेळेला. म्हणजे आय यूज्ड टू थिंकिंग अबाउट दॅट दोज 2 बुक्स, यू नो. दॅट वॉज म्हणजे असं, म्हणजे I was destined to read those 2 books because those 2 books have made a lot of difference in my life. मला पहिल्या बुक बद्दल एवढं माहित नाही, म्हणजे दुसरं बुक पण But was it Silver Crest of Himalayas? हा, म्हणजे मला G.K. प्रधान, म्हणजे आता मला जे आठवते त्यांचं व्हेरी सिम्पल स्टोरी. आणि त्यांचा पण एक असा एक्सपिरियन्स होता का, म्हणजे ते बुक स्टार्ट्स विथ दिस का त्यांचा एक्सपिरियन्स असा होता का ते हिमालयामध्ये ट्रेकिंगला जात होते आणि त्यांचा पाय सरकला आणि ते असे घसरले आणि खाली अशी दरी होती आणि ते असं सरकत होते, म्हणजे पडलेच ते. पण तेवढा ते कसं उंच गोरा माणूस असा होता, त्याने असा हात दिला आणि त्याला पकडलं. तर ते त्यांचं नियर डेथ एक्सपिरियन्स होता. पण तो गोरा माणूस कोण होता, उंच असं डोक्याला बांधलेला कोण होता ते त्यांना कधीच कळलं नाही, कारण तो माणूस असं नाहीसा झाला. आणि तेव्हा त्या क्षणापासून त्यांचं ती एक जर्नी जी होती आणि ती ऑफकोर्स ते खूप स्पिरिच्युअली ऍडव्हान्स नंतर झाले असं माझ्या बाबतीत काही बोलता येत नाही. मी अजून मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्येच गुंतलेली आहे. तुम्ही ऍक्च्युली 4थे पर्सन आहेत आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्यांनी मला हे या पुस्तकाविषयी, म्हणजे आम्ही ज्याच्याशी बोललो यू आर द 4th पर्सन ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी. आणि मी आता जस्ट वाचायला सुरुवात केली. It's very nice. Probably.
व्हेरी इझी रिडिंग, असं काय त्याच्यात हा. बोध नाही आहे का तुम्हाला असं ते शिकवतात किंवा सांगतात, ते नुसतं स्टोरी सांगतात. Yeah. कामं करून सीन्स आम्ही भेटलो असं. ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यानंतर रिकव्हरीची प्रोसेस कशी होती? फारच स्लो. म्हणजे 10 दिवस तर मी आउटच होते आणि ICCU मध्ये होते 10 दिवस. हो, कम्प्लिटली आउट. आणि जेव्हा मी म्हणजे डोळे उघडले तेव्हा फर्स्ट थिंग आय रिमेंबर, जेव्हा म्हणजे मला सगळं त्या अख्ख्या ऑपरेशन पासून ते माझे सगळे जर्नी मला एकदम व्यवस्थित आठवते. नो ट्रॉमा, पण जस्ट ॲज अ पिक्चर आपण कसं बघतो ना, आपल्या पिक्चरमधले सीन्स आठवतात तसं मला फुल स्टोरी अशी आठवते. तर मला आठवते का मी जेव्हा मला जाग आली आणि मला खूप तहान लागली होती, you know. तर मी तिकडे नर्स होत्या तिकडे ICCU मध्ये. तर त्यांनी मला विचारलं का तुम्हाला पियायचं आहे का? पियायचं आहे का? म्हटलं हो. आय एम व्हेरी थर्स्टी. हो. आणि तेवढं मला ॲक्च्युली तेव्हा एवढं बोलता येत नाही कारण माझा आवाज पण बसला होता. पण मी इंडिकेट केलं की हो मला, आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू हॅव अ ड्रिंक. म्हटलं त्यांनी काय करावं, त्यांनी आपला एक पाईप होता, त्याच्यामध्ये एक हे होतं, नॉझल होतं, त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस घातला आणि त्यांनी मला विचारलं ऑरेंज ज्यूस. आय वॉज लाईक ऑरेंज ज्यूस. आणि मला माझ्या मनामध्ये वा त्यांनी ऑरेंज ज्यूस केला. त्यांनी आपल्या पाईपमध्ये ऑरेंज ज्यूस घातला. दॅट वॉज माय फर्स्ट ड्रिंक. म्हणजे इकडे काहीच गेलं नाही. इथे जाणवलंच नाही, त्यांनी घातलंच नाही, पाणी असं दिलंच नाही. मी तिकडे कनेक्टेड होतं करून गेलं. सो अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, यु नो. आय वॉज वेटिंग टू कम आउट. बाबा ह्याच्यात तुरुंगातून मी कधी बाहेर येते, मी नॉर्मल रूमवर येते. तरी पण म्हणजे सुरुवातीला तर मला म्हणजे पायी म्हणजे हा फेस पॅरालाइज होता. म्हणजे आय कुड नॉट वॉक, आय कुड नॉट टॉक. आणि ते ट्यूब्स होते म्हणजे गळ्यात आणि सर. आणि वॉक तर प्रश्नच नव्हता. आय कुड नॉट वॉक. आणि खूप वीक झाले होते. 37 किलोजवर आले होते तसं. तर वॉकिंगचं तर कोणी मला हे दिलंच नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्ही वॉक करा. मी करायचे सुद्धा हळूहळू. पण आय कुड वॉक बिकॉज आय वॉज पॅरलाइज ऑन द लेफ्ट साईड. फुल लेफ्ट साईड ऑपरेशन झालं लगेच. आणि राईट फेस पॅरलाइज होता. राईट आय पण माझा म्हणजे असं स्टक होता. इट वॉज स्टक. म्हणजे मला डबल दिसायचं एका डोळ्यात. 1 and half, 1 and half, 2 and half असं दिसायचं. म्हणजे दोन्ही डोळ्याने बघितलं तर मला प्रत्येक इमेजचा 2 and half टाइम्स दिसायचे असं. पण मला चष्मा माहिती तर चष्मा लावा आणि त्या चष्म्यावर तुम्ही कॉटन गॉज घाला आणि आणि एक साईड बंद करा तसं. तर दॅट आय कुड सी सिंगल एका साईड. तसं मी एक्झाम्पल माझी दिली. मग त्याला थोड्या महिन्याने एक्झाम्पल तशीच दिली. तसाच चष्मा लावून पहिले 2 पेपर्स. ते पण स्टोरी आहे प्लीज. ते म्हणजे असं म्हणजे बरेच 10 महिने गेले. तेव्हा माझी एक्झाम होती, एप्रिलमध्ये एक्झाम होती. हे फेब्रुवारीमध्ये माझं ऑपरेशन झालं. तर मला आय वॉज टू वीक टू लिफ्ट अ पेन्सिल. मला एप्रिल अटेम्प्ट देताच आला. पण कसं असतं ना, म्हणजे असं मिराक्युलस थिंग्स आणि एवढं फनी थिंग्स पण येतात. पण पाठी यू सी लुक बॅक, यु नो. तर म्हणजे त्याच्या आधी म्हणजे 1 वीक आधी जेव्हा करून सांगितलं तर आय गॉट द बेस्ट स्टुडंट ऑफ गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. ते ट्रॉफी मला मिळाली. एका फ्रायडेला ती मिळाली, दुसऱ्या फ्रायडेला ऑपरेशन झालं. आणि मग जेव्हा ती ट्रॉफी मिळाली तेव्हा सगळ्यांचं तेच एक इंटेन्शन होतं. मला प्रोफेसर्सनी सांगितलं का यू आर सपोज टू टॉप गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. असे लोक येतात, असे प्रेशर माझ्याकडे लाईफमध्ये कॉमन होते माझे. म्हणजे यू आर सपोज टू टॉप ओके. पण एप्रिल एक्झाम तर मला देताच येणार नव्हती कारण हे झाल्यानंतर आय वॉज इन हॉस्पिटल ओनली फॉर नेक्स्ट 2-3 months. त्यामुळे ते काय देता आले. पण योगा बघा कसा, कारण जे पहिले 2 पेपर होते ना, CPC आणि DPC, तर त्या वर्षामध्ये आमच्या सगळे म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधले सगळे जे तो पेपर दिला होता ना, सगळे फेल झाले त्या 2 पेपर्समध्ये. फक्त मला 3 का 4 लोक पास. त्यामुळे मी जेव्हा एक्झाम ATKT म्हणजे नेक्स्ट अटेम्प्ट असतो ना, ते ऑक्टोबरमध्ये असायला पाहिजे. तो पण पुढे गेला, तो डिसेंबरमध्ये गेला. तर एक तर मला ऑक्टोबरच्या डिसेंबरमध्ये मला तेवढा टाइम मिळाला रिकवर
व्हायला. हा. आणि म्हणजे मला पेन पण लिफ्ट करता येत नव्हतं. मला हँडरायटिंग सुरुवातीपासून सुरू म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ॲज अ रायटिंग फर्स्ट टाइम इन लाईफ तसं मला लिहायला लागलं. हा, सो आय वॉज रायटिंग आणि मला ते थोडा ऑक्टोबर टू डिसेंबर तेव्हा टाइम मिळाला. 10 डिसेंबरला माझी एक्झाम आमची सुरू झाली आणि पहिले 2 पेपर्स ना सगळे माझे कॉलेजमध्ये होते तिथे. तर मला असं वाटलंच नाही का मी असं वेगळा अटेम्प्ट देते का काय, सगळेच होते. अच्छा. It is so funny का everybody hi everyone's there. असं ऑब्व्हियसली पेन तर तुम्हाला खूप झालं असेल आणि सफर केला असेल तुम्ही लिटरली एक दिवस त्यानुसार. पण असं म्हणतात की टाइम हिल्स एव्हरीथिंग. म्हणजे फिजिकल पेन तर रिकवर होते शक्यतो, तरी वेळ लागतो पण ठीक आहे होते. बट मेंटली जे स्ट्रेस असतो किंवा मेंटल जे पेन असते ते मला वाटतं कधी कधी रिकवर होत पण नाही. आपण जस्ट मूव्ह ऑन होतो त्या गोष्टीतून. फिजिकल पेन तुम्ही डिस्क्राईब केली, पण मेंटल स्थिती काय होती त्यावेळेस, मनात काय नाही. झालं? कारण मेंटल स्थिती हीच होती कॉन्फिडन्स. म्हणजे मला मे बी म्हणून मी त्या 2 पुस्तकाचा उल्लेख कशासाठी केला का त्या पुस्तकांना मिळेल असे ना आय डोंट नो. पण मला खूप कॉन्फिडन्स होता, म्हणजे अनरिअलिस्टिक कॉन्फिडन्स होता. तर काय हे काय सगळं पास होणार, आय बी नॉर्मल अगेन. पण ते नॉर्मल व्हायला म्हणजे हळू करून आय शुड थिंक एक 10-15-20 वर्ष तरी लागली. आत्ता मी आय कॅन से दॅट आय कम बॅक टू. आणि अजूनपर्यंत मी जेव्हा जिना खाली उतरते, आज आता दुपारी पण मी जेव्हा कोर्टात जाऊन जिना खाली उतरते तेव्हा मी म्हणजे बॅनिस्टर पकडला नाही ना, तर एंड ऑफ द दिस थिंग जिना मी स्वतःला स्लीप कोणाला कळत नाही की काय कशासाठी हे ठाक करतो. आय नो का वा स्मॉल विन. मी एक नोटीस केली आणि एक मी सगळ्यांना सांगू इच्छिते का स्मॉल विन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हीच ठरवायचं ते कोणची स्मॉल विन आहे. आता पहिल्या वेळेला जेव्हा मी पाणी प्याली ते आधी सगळे ड्रिबल करायचं, काय माय फेस वॉज नॉट एबल टू, माय माउथ वॉज नॉट एबल टू होल्ड. तर फर्स्ट टाइम आय ड्रँक वॉटर विदाउट द वॉटर कमिंग आउट, आय डिड दिस. सो आता एक मला सवय झाले छोटे इव्हेंट्स कोणाला कळत पण नाही, ते दुसऱ्यांसाठी नाहीच आहेत, ते आपल्या स्वतःसाठी आहेत. स्मॉल विन्स, स्मॉल विन्स मेक वन बिग विक्ट्री, हे मी शिकले त्यावेळेला. या आजारपणाचे सिम्पटम्स अशा आधी जाणवले होते की हे अचानक आलं? नाही हो, मला विश आधी कळलं असतं तर हे मी आधी कुठेतरी अरेस्ट केलं असतं, पण हे कळलंच नाही. आणि लकी का कुठेतरी खरंच त्या डॉक्टरने सांगितलं जसं खेळता मला ब्रेन हॅमेज नाही झालं. कारण आता आपण ऐकतो ना कधी कधी का क्रिकेटच्या फील्डवर असं झालं, फुटबॉल फील्डवर तसं झालं, हार्ट अटॅक आला, हे आला, हे आपल्याला माहिती नसते. आणि यंग मुलं असतात. हो, हा माझा पर्सनल फार जवळचा प्रश्न आहे आणि हा कम्प्लिटली मे बी फिलॉसॉफिकल साऊंड करू शकतो, पण मला मी स्वतः पण अशा पर्सनल एका त्रासामधून गेलेले. सो मला तुमच्या पर्स्पेक्टिव्हने हे जाणून घ्यायचे की जे सफरिंग किंवा जे पेन तुम्ही अनुभवता त्या गोष्टीने तुम्हाला स्ट्रॉंग बनवलं की सॉफ्ट, आणि जर दोन्ही असेल तर ते तुम्ही कसं बघता त्या गोष्टी? नाही, पेन खूप झाले, म्हणजे असं एवढी पेन झाली मला सांगू का, म्हणजे असं आय वुडंट विश इट ऑन एन एनिमी ऑल्सो. एवढी पेन झाली कारण डोक्यात पेन असते किंवा डोळ्यात पेन असते. दीज आर 2 व्हेरी सेन्सिटिव्ह पेसेस, यू कांट बेअर इट ॲक्च्युली, आणि पण त्याच्यामध्ये सॉफ्ट होत नाही, आम्ही स्ट्रॉंग सॉफ्ट. म्हणजे असं म्हणतात ना, आता तलवारच्या आगे ते हे करतात तेव्हा ती जास्ती त्याला धान लागते, असं असते. आणि स्ट्रॉंग पण कसं माहिती, म्हणजे चिडचिड नाही, यू हॅव टू बी स्ट्रॉंग. चिडचिड करून काय उपयोग आहे किंवा कोणाला असं यू शुड नॉट ॲक्ट आउट, यू शुड बी फॉर्म इनसाइड, फॉर्म. अजून असं आता एवढं सिच्युएशनला आपण सामोरं गेलो तर असं दुसरं सिच्युएशन आलं किंवा ह्याच्यापेक्षा कमी सिच्युएशन आलं तर यू नो हाऊ टू बिहेव, यू शुड नो हाऊ टू बिहेव. चिडचिड करून तर काय होणार, विच डज नॉट मीन आय एम अ व्हेरी काम पर्सन. चिडते मी पण, चिडते, राग पण येतो, पण नॉट फॉर दिस. या गोष्टीचं म्हणजे आपण म्हणतो ना मराठी वड्याचं तेल वांग्यावर, असं नाही. बरोबर. तुम्ही सांगितलं याआधी की तुम्ही कॉन्फिडंट आधीपासून होते आणि स्ट्रॉंग पण तुम्ही आधीपासून होते, बट रिकव्हरी नंतर
अ, त्यासाठी काही स्पेशल तुम्हाला हे करावं लागलं की स्वतःला असं स्पेशली बिंग अ लॉयर तुम्हाला पब्लिकली खूप अवेलेबल राहावं लागतं अँड यू हॅव टू बी कॉन्फिडंट यू हॅव टू बी स्ट्रॉंग इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. तर त्यासाठी रिकव्हरी नंतरचं काही चॅलेंजिंग होते की हो जस्ट खूप होते नाही खूप चॅलेंज होते म्हणजे छोटे छोटे चॅलेंजेस लाईक आय सेड इतरांना कळणार पण नाही यु नो असे चॅलेंजेस होते म्हणजे पब्लिक स्पीकिंग आय वॉज नेव्हर वरीड अबाउट पब्लिक स्पीकिंग कारण म्हणजे आधी सुद्धा आय वॉज ऑलवेज द हेल्म ऑफ थिंग्स इकडे GS तर तिकडे कॅप्टन तिकडे हे तर बोलणं ओके पण कसं असायचं का सिम्पल थिंग आय एम जस्ट टेलिंग यू आय एम शेअरिंग दिस इट्स ओके दिस नाही हां का एक पब्लिक स्पीकिंग करताना एक असं सांगतात किंवा आपल्याला माहिती आहे का यू हॅव टू बी काम ओके आणि यू हॅव टू बी करेक्ट युअर थॉट्स हाऊ आर यू काम तर तुम्ही जर पहिला गेलं and first when you stand up and you smile at the audience, you know, the audience also smiles back. But that thing relaxes them and relaxes you. So as a public speaker तुम्ही पुढचं जे आहे ते सोपं पडते कारण ऑडियन्स रिलॅक्स असते आपण रिलॅक्स असतो आपल्या थॉट्स फ्रीली फ्लो होतात तसं. पण जेव्हा मला हे ट्युमर झालं आणि स्पेशली जेव्हा हे फेशियल पॉल्सी झालं तेव्हा माझी स्माईल की अजूनपर्यंत वाकलीच आहे ओके. पण आता आय थिंक मे बी एव्हरीवन इज यूज टू इट ऑर आय एम यूज टू स्माइल अँड आय डोंट केअर तसं. पण सुरुवातीला असं व्हायचं का म्हणजे मी ओके पॅरालिसिस गेलं ते कसं म्हणजे ते पण दॅट इज ऑल्सो बिग थिंग अँड पॅरालिसिस दॅट इज ऑल्सो बिग थिंग अँड ते हळूहळू गेलं. पण तिकडे कोर्टात गेले का काही पण आर्ग्युमेंट सुरू करायच्या आधी असं झालेलं आहे का इफ आय स्माइल सगळे एखादं असं समोरचा माणूस दचकतो आणि इफ आय एम लुकिंग ॲट अ पर्सन इन रिपोज आय एम ओके बट इफ आय स्माइल माझी स्माइल वाकली सो समोरचा पर्सन एकदम यु नो आय कुड समटाइम्स फील दॅट अँड देन आय टोल्ड मायसेल्फ माय मदर ऑल्सो शी टेल मी का तू विदाउट स्माइलिंग बोल ना बट इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू चेंज जे आपल्याला सवय झालेली असते का दिस इज माय स्टाईल ऑफ अड्रेसिंग पीपल व्हेन आय स्माइल you know. Then what I started doing was I never changed myself in that sense. Maybe I didn't give a wide smile or some such thing, but I had to be relaxed. But then I came to this thing का तुम्हाला जे समजायचं तुम्ही समजा मला जे करायचं ते मी करेन तुमच्या रिॲक्शनने मी काय माझं जे हे आहे इट डिडंट चेंज आय मेड माय सेल्फ थिंक लाईक You know, when I'm arguing in court, even now, I mean, कधी-कधी मी माझ्या कॅमेरावर बघते ते आणि इट इज नॉट असं नॉर्मल माणसासारखं नसतं ते थोडा वाकडच आहे चेहरा. त्या माणसाला प्रॉब्ली पीपल आर यूज्ड टू इट और मेबी आय एम जस्ट सो कॉन्फिडंट व्हाईल टॉकिंग का इट डजंट मेक अ डिफरन्स तसं. मे बी फर्स्ट हाफ 30 seconds they wondering कहीला काय झालं and then they probably they get used to it correct तसं. पण दॅट जे माइंडसेट आहे ना म्हणजे आम्ही बघते ना तर लोकांना मुलांना पिंपल झाले का ते केवढंच वेगळं त्यांना कशी दिसेल. ऍक्च्युली माझा प्रश्न तोच होता की अपिअरन्सला जसं मी म्हटलं की फार खूप अननेसरी जास्ती महत्व देतो. तुम्ही काय सांगताल त्याच्यावर की एवढं म्हणजे सी यू मस्ट लुक युअर बेस्ट यू मस्ट लुक युअर बेस्ट असं नाही का मी आपलं सकाळी उठले तसंच मी खरे चालले नाहीतरी काय मला फेशियल पॉलिसी आहे माझे फेसेस लाईक दिस तर नाहीतरी मी अशीच दिसणार आहे असं नाही. यू मस्ट ड्रेस अप यू मस्ट ग्रूम युअरसेल्फ प्रॉपर्ली रेस्ट यू शुड नॉट बॉदर कारण आपल्याला जे दिसतं ते समोरच्याला दिसतच नाही त्याला वेगळंच दिसतं. दे डोंट लुक एट यू म्हणजे आणि दुसरं असं आहे ना का आपण काय ॲट एव्हरी पॉईंट ऑफ टाइम आपण काय ब्युटी कॉन्टेस्टला नाही चाललो का आपण ती सॅश करून आपण टिंग 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 करत चाललो असं नाही. You are doing a set of things like normal human beings. The other person is viewing us as a normal human being. But they आपल्याकडे असंच बघणार ना नॉर्मल तेच बघणार. They don't expect us to look beautiful की आपण एकदमच काय असते का कोण चांगलं दिसलं का असं एक आपलं इम्प्रेशन आहे छान दिसतंय ना असं आपण म्हणतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम वाटतो पण तेवढं सहजपणे आपण विसरतो. तेच धरून बसत नाही हे ह्या आपल्याला समजायला पाहिजे. समोरचा व्यक्ती का तेच धरून बसणार नाही. तर रोज माझ्याकडे क्लायंट्स येतात मी रोज 100 लोकांना भेटते मी असं विचारच करत नाही तर ते काय विचार करतील तर ते काय करतील असा विचारच करत नाही.
आणि तसं जगू पण शकत नाही. आपण प्रत्येक नाही मोमेंटला हो विचार हो करतो. आपण टोटली म्हणजे ढासूनच जाऊ तसं. पण हे जे वाईट करायला वाईट पटकन होते, वाईटाचं चांगलं करायला खूप वेळ लागतो. हो. आणि त्या आपण कसं रिॲक्ट करतो इन दॅट टाइम ड्युरेशन. आता आपल्याला लागलं किंवा आपल्याला काही इंजुरी झाली किंवा आपल्याला खूप मोठा ट्रॉमा झाला किंवा चला तोंडालाच काहीतरी कटबीट झाला, ते हील व्हायला त्याचा इट टेक्स इट्स ओन टाइम. बरोबर. आणि ते जाईल सुद्धा. आता इकडे माझ्या 9 स्टिचेस होते आधी क्रिकेटमध्ये, ते गेले सुद्धा. पण जर आपण वाट बघत होतो केव्हा जातील केव्हा जातील केव्हा जाईल, तोपर्यंत आपण लाईफ तर सस्टेन करू शकत नाही. मेक द मोस्ट ऑफ इट. तुमच्या जर्नीमध्ये फेथ, रिलिजन, स्पिरिच्युअलिटी या गोष्टींनी हेल्प केली आणि खूपच. कशी? कारण म्हणजे दॅट इज ऑल्सो अनदर स्टोरी. कारण जेव्हा माझा जे ट्युमर झालं आणि म्हणजे माझे एक्झाम वगैरे झाले, तेव्हा खूप लोकांना असं वाटायचं का अरे इकडून इकडे आली ही मुलगी, चला आपण तिला हेल्प करूया. असे मला खूप लोक भेटले आणि त्या लोकांनी मला असे सगळे जे संत होते ना त्यांच्यासमोर उभं केलं लिटरली. म्हणजे जर आपले जे श्री श्री रविशंकर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, मला कोणी सांगितलं आर्ट ऑफ लिव्हिंग करा, तर तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग आमच्या रविशंकर श्री श्री रविशंकर यांना भेटा. ओके, मी विथ ऑल फेथ अँड टोटल दिस थिंग आस्था गेले. त्यावेळेला रविशंकर श्री श्री रविशंकर ते ना सगळ्यांना हक करायचे. आता करतात का नाही मला माहिती नाही. सम आर गॉन देअर फॉर मेनी 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 इयर्स, मेबी कपल ऑफ डिकेड्स. तर एक असा प्रसंग होता का मी माझ्या एक्झामच्या 1 दिवस आधी होता आणि बँड्राला ते गॅदरिंग होतं. तर माझी नेक्स्ट डे एल एक्झाम होती. सो आय वॉज नाही, माझ्या आईला मी सांगितलं का पहिला सत्संग झाला, म्हणजे चला आपण जाऊया, आपण जाऊया, कोणाला एक्झाम आहे उद्या, पेपर आहे असं तसं. तर आम्ही निघत होतो बाहेर आणि लिटरली गेट जवळ पण पोचलो होतो त्या मैदानाच्या. तर कोणतरी असं व्यक्ती आलो जे आम्ही कधीच ओळखत नव्हतो आणि त्याच्यात आधी नाही बघितलं कधी नंतर नाही बघितलं. तर कुणीच सांगलं म्हणजे नाही माझी एक्झाम आहे, मला जायला पाहिजे. हा मी नेतो ना तुम्हाला, स्टेशन नेतो मी तुम्हाला. आणि असं ह्या वेळेस असं त्यांना भेटण्यासाठी अशी लांब लाईन होती. मी म्हणले आपण ही लाईन एवढी आहे, मला नाही थांबायचं. नाही मी येतो तुम्हाला. त्यांनी असं आम्हाला नेलं आणि ते रविशंकर श्री श्री रविशंकरच्या समोर उभं केलं. त्याने मला हाक केलं. तर माझ्या आईने प्रेडिक्टेबली विचारलं का शी बी ऑल राईट. ही सेड डोंट वरी, शी विल बी ऑल राईट. मग ते पार्थसारथी म्हणून श्री पार्थसारथी, मग त्यांच्या त्या कन्या त्या गीता सांगतात ना, गीता राव म्हणून आहे बघा, त्या गीता वाचतात. ही इज ऑल्सो बिग दिस थिंग. त्यांना पण त्यांच्याकडे पण त्याच्या कोणते आले होते, ते गाडीतून उतरले आणि आमच्या ओळखीचे होते. त्यांनी मला नेऊन त्यांच्या समोर ठेवलं. ह्या बऱ्या होतील ना? हां बऱ्या होतील, काही काळजी करू नका. मग ते चोपॉक श्री जे प्राणी हिलिंगचे सगळ्यात हायेस्ट गुरु आहेत, श्री चोपॉक श्री, म्हणजे सगळ्यामध्ये मास्टर चोपॉक श्री असं म्हणतात. त्यांचा एक गोरेगावला प्रोग्राम होता, तिकडे पण मला नेलं. त्यांच्यासमोर पण हे केलं. ते पण म्हणजे शी विल बी ऑल राईट. सगळ्यांनी हेच शब्द म्हणा, शी विल बी ऑल राईट, बट डज नॉट मीन टू से दॅट माय पॅरालिसिस विल गो किंवा असं ठळक काय असं नव्हतं. पण आय एम ऑल राईट. इव्हन टुडे आय एम ऑल राईट. त्यांचे सगळ्यांचे शब्द काही पडले नाही, बट नॉट द वे यू एक्सपेक्ट. मग ह्याच्यातून लेसन असं आहे का आपण जेव्हा मागतो ना, म्हणजे आपण जेव्हा देवाकडे काय मागतो, आपल्याला देव ते देतो. तुम्ही काय मागतात हे तुम्ही नीट विचार करून मागा. आपण म्हणतो ना, बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर इट मे कम ट्रू. म्हणून तुमचे जे शब्द आहेत ना ते माध्यम आहे. हे तुमची प्रेयर आहे, ते माध्यम आहे. तुम्ही प्रेयर पण नीट विचार करून करा. पण ते देव जो बसलेला आहे ना, तो एक मला असं वाटतंय का तो एक मोठा ॲडव्होकेट आहे. इज अ व्हेरी बिग लॉयर. तो बरोबर तुम्हाला म्हणजे कृष्णाचं कसं असायचं, हे पाहिजे ठीक आहे मी दिलं, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय ते तुम्ही वर्कआउट करा बघा. तुमचे तुम्ही मागितलं मी दिलं. एक्झॅक्ट वर्ड्स मध्ये. हां, यू मस्ट बी व्हेरी केअरफुल. बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर इट मे कम ट्रू. मग आता तुम्ही आहे स्पिरिच्युअल, आता तुम्ही असं दररोज प्रार्थना वगैरे करणं हे करता? हां, प्रार्थना मेडिटेशन. तर हे लोक मला खूप चिडवतात सुद्धा, आणि प्रत्येक देवळात जायला पाहिजे,
प्रत्येक ओकेजनला काहीतरी केलं पाहिजे, ही पूजा केली पाहिजे, ती पूजा केली पाहिजे. असं वाटतं का एक खूप जास्ती होते. मी सगळ्यांच्या वतीने मीच करते पूजा. पण पण छान दॅट इज नॉट माय इंडिव्हिज्युअल चॉईस. मला बरं वाटते. आय फील का मी माझ्या लोकांना प्रोटेक्ट करते, असं माझा समज किंवा गैरसमज आहे. मी फार म्हणजे मी समजू शकते ऍक्च्युली ह्या गोष्टी. सगळ्या देवळात जायला पाहिजे, देवळात हे करायला पाहिजे. तर त्यांना ह्यांना सगळ्यांना म्हणजे ते थोडं देवळं असं भरपूर होते. पण आपल्याला शांत वाटतं, छान हा. वाटतं. मला आवडते ते मी करते, असं नाही का. ज्या आजारपणातून तुम्ही बाहेर पडले त्या मागची प्रेरणा काय होती? की आता होतं असं की बऱ्याच वेळा लाईक 90% ऑफ द टाइम जे लोक असे खाली येतात मोस्टली त्याच्यातून वरती फार कमी लोक येतात. हो. आणि स्पेशली तुमचा त्रास आणि तुमचे जे टॉलरन्स लेवल होती त्या त्रासाची, म्हणजे इतका प्रचंड त्रास असून सुद्धा तुम्ही ठरवलं की नाही आता मी बाउन्स बॅक करणार. एवढा त्रास असताना सुद्धा मला वाटत नाही की हे लाईक कोणी कुठल्याही नॉर्मल व्यक्तीला हे जमलं असतं की इथून परत नंतर सगळं शून्यातून सुरुवात करायची आणि सक्सेसफुल होऊन पण दाखवायचं. सो त्यामागची तुमची प्रेरणा काय होती? त्यावेळेस तुमचं असं मनात जे स्वप्न होते, तुमचे जे ॲम्बिशन्स होते, त्या गोष्टीने तुम्हाला आधार दिला की जस्ट तुम्हाला तुमचा म्हणजे तसा स्वभावच आहे की मला बाउन्स बॅक करायचं? हा, माझा म्हणजे कसं आहे, दोन गोष्टी. इथं माझा स्वभाव आहे का आय वॉन्ट टू आय शुड विन. दॅट्स हाऊ आय केम फर्स्ट. दॅट इज आय प्लेड क्रिकेट. आय प्लेड क्रिकेट तेव्हा पण मला असं करायचंच आहे, हे डान्स करायचेच आहे, असं करून ते एक असं एक माझा पर्सनॅलिटी पण तशी होती. दॅट इज वन. बट द अदर थिंग वॉज का आय वॉन्ट टू. आता मला असं वाटलं का मी शून्यातून बाहेर आले, तर का आले? काहीतरी रिझन असेल ना. अजून मी ते शोधते काय रिझन. पण नुसतंच आपलं तिकडे त्या एंडला जाऊन परत आले. कारण आय हॅड अ नियर डेथ एक्सपिरियन्स ऑल्सो. म्हणजे इट वॉज लिटरली जेव्हा म्हणतात नियर डेथ एक्सपिरियन्स, तुम्ही वाचलं असेल का ते असं तुम्ही यू गेट डिटॅच फ्रॉम द बॉडी, यू गो थ्रू अ टनल, ब्लॅक टनल, आणि यू सी अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनल. मग कोणतरी तुमच्याशी बोलते. ते सगळं झालं माझ्यावरती. मी वरून सगळं बघितलं असं काय चाललंय माझ्या बॉडीला. इट्स कॉल्ड नियर डेथ एक्सपिरियन्स. का जेव्हा ऑपरेशन चालू होतं, एवढं लांब ऑपरेशन होतं, त्याच्यामध्ये एक क्षण आला. क्षण नाही, बरेच वेळ असेल, काय माहिती किती वेळ, आय डोंट नो. कारण जेव्हा म्हणजे ते असं म्हणतात नाभीतून असं एक सिल्वर कॉर्ड असते आणि तुमचे इंटरनल बॉडी असते आणि एक्सटर्नल बॉडी असते आणि इंटरनल बॉडी असते, सोल वगैरे, आणि दॅट इज अटॅच टू युअर बॉडी बाय कॉर्ड. तर मी माझ्या बॉडीतून बाहेर आलो. आय वॉज हावरिंग अबाउट द ऑपरेशन रूम, आणि वरून मला सगळं दिसत काय चाललंय आणि किती लोक आहेत, ते काय करतायत, मी कशी आहे, आणि म्हणजे माझ्या मैत्रिणीला मी असे सगळे डिटेल्स दिले. ती होती म्हणजे ते नुकतेच मेडिसिन करत होते. जस्ट दोन फ्रेंड्स माझे नुकते मेडिसिन ते स्टडी करत होते. ते म्हणजे आम्ही बघू का तुझं ऑपरेशन. तर एक मुलगा होता, एक मुलगी होती. तर मला आठवतं मी मुलाला सांगितलं का बाबा तू पहिला नको येऊ, पहिला मला काय करते मला माहिती नाही, तू सेकंड पार्ट ऑफ ऑपरेशन येईल बाबा. आणि तिला सांगितलं तू फर्स्ट पार्ट ऑफ ऑपरेशन येईल. ओके. तर ते हां ठीक आहे. तर मी जेव्हा डिटॅच झाले फ्रॉम माय बॉडी, तेव्हा मी तिला बघितलं. तर मी असं विचार पण केला, म्हणजे तेव्हा पण यू कॅन थिंक. आणि मी विचार केला का अरे ही आहे म्हणजे माझा फर्स्ट पार्ट ऑफ ऑपरेशन चालू आहे. यू कॅन थिंक लाईक दॅट. नॅक्चुअली म्हणजे असं एकदम कामली. बट यू आर नॉट इन युअर बॉडी आउटसाइड. तुम्ही ते पिक्चर बघितलंय का, डॉक्टर स्ट्रेंज? ते बघितलं तुम्ही? बाहेर एक्झॅक्टली दॅट. आता ज्यांनी ते पिक्चर डायरेक्ट केलेलं आहे ना, दॅट पर्सन हॅज बीन इदर टोल्ड दॅट एक्सपिरियन्स ऑर हॅज हॅड एन एक्सपिरियन्स लाईक दॅट. कारण एक्झॅक्टली तसं होते. कारण यू आर आउटसाइड युअर बॉडी and nobody can hear you, nobody can see you, nobody can hear you, but it is very real and you can go anywhere. So I went through a tunnel, black tunnel, and there was a light at the end of the tunnel. म्हणतो light at the end of the खरं असतं की कोणी पण केलेलं आहे निर्माण, हे फ्रीज has probably gone through that tunnel. So काळ्या टनल असतं, there's a light at the end of the tunnel, and that light is
नॉट व्हाईट नॉट येलो, इट्स ऑल्सो पिंक, इट्स ऑल्सो गोल्डन असा. अँड देन हा असं विचित्र वेगळाच लाईट असतो तो साऊंड. म्हणजे आय स्पोक टू समबडी ऑल्सो, अँड आय बिलीव्ह आय स्पोक टू वॉट एव्हरीवन कॉल्स गॉड. अच्छा. आणि प्रॉपर संभाषण, म्हणजे दॅट व्हॉइस अगेन वॉज नॉट अ वुमन्स व्हॉइस, इट वॉज नॉट अ मॅन्स व्हॉइस, इट वॉज अ व्हेरी न्यूट्रल व्हॉइस. म्हणजे आपण सिंथेटिक व्हॉइसेस करतो ना तसं, नॉट म्हणजे सिंथेटिक नॉट असं नाही, रोबोटसारखा व्हॉइस नव्हता. प्रॉपर व्हॉइस मध्ये का आयडेंटिफाय मॅन आहे का वुमन, आणि त्या क्षणाला आपला ते यू डोंट केअर ऑल्सो मॅन हो. पण नंतर आम्ही मला तो दर क्षणाला जाणत असते, मी दर क्षणाला मला ते आठवत असते. सो अशा व्हॉइसवर मी संभाषण केलं, की बऱ्याच वेळा संभाषण केलं. दॅट व्हॉइस वॉज टेलिंग मी का तू तिकडे ये ना, ह्या साईडला ये. आणि ह्या साईडने व्हॉइस का नाही मला ह्या साईडला जायचं. पण दॅट व्हॉइस वॉज ट्राइंग टू कन्व्हिन्स मी का तू त्या साईडला कशाला जाते, तिकडे खूप कठीण आहे आता तुझं जीवन. पण मी सांगत होतं नाही इट्स ओके, आय कॅन डू इट. हे ऍक्च्युअल संभाषण संभाषण झालं. हो, किती वेळ झाला ते माहिती नाही मला, आय कॅन्ट टेल नाव, बट आय हॅड अ प्रॉपर लिस्टिंग. But this was the saransh of it. He or she or whatever was trying to convince me to go on that side. का तिकडे फार बरं आहे. असं एंटिटी होती तिथं? नाही, light. And then I came back, and then I again hovered around that body, like you saw in Doctor Strange, you know. Then I said, okay, I'm going back. मग मी ते परत ह्याच्यातच. And then मग मी वाचलं त्याच्याबद्दल. There's a book, it's called Near Death Experience or Sudden Death Experience. ज्या लोकांना असं ऍक्सिडेंट्स होतात, यु नो, आणि असे ट्रॉमाज होतात, ऍक्सिडेंट्स होतात, मे बी ऑपरेशन्स पण होतात असे मोठे, त्यांना असे एक्सपिरियन्स येतात. आणि कोणीतरी ते क्रॉनिकल पण केलेलं आहे, आणि मी ते वाचलं तेव्हा ऑलमोस्ट द सेम असे होते. आणि मे बी तर म्हणजे प्रत्येकाचं कॉन्व्हर्सेशन वेगळं असणार आय सपोज, बट आणि कन्व्हर्सेशन मी जास्ती असं ऐकलं नाही, त्याच्याबद्दल काय ऐकलं नाही, पण टनल आणि लाईटचं ऐकलं, आणि सिल्वर कॉर्ड्स पण. अँड देन आय सॉ इट इन डॉक्टर स्ट्रेंज. आय वॉज व्हेरी सरप्राइज अँड व्हेरी म्हणजे असं इंट्रीग का वाव, दिस पर्सन रिअली कॉट इट, म्हणजे दिस पर्सन इज रिअली डन दिस रिसर्च. मी असं ऐकलं होतं की ते आपल्याला 7 सेकंद लाईफ आपली डोळ्यासमोर येते सगळे, ना सगळं नाही असं काहीतरी. तेव्हा ते probably when you're dying. I didn't go there. I didn't die. Actually. The light flashes in front of you वगैरे तसं काय नाही. आता हे फार इंटरेस्टिंग आहे की मी तुमचा ब्लॉग वाचत होते, आणि असं पूर्ण ते सगळं लॉ रिलेटेड त्यामध्ये माहिती आहे, आणि तुम्ही खरंच खूप छान डिटेल लाईक स्टेप बाय स्टेप सुद्धा माहिती त्यात सांगितलेली. पण ऑब्व्हियसली मला त्यातलं काही जास्त समजलं नाही. पण एक जे त्यातलं वाक्य होतं ना, ते माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग होतं. त्यात तुम्ही लिहिले की हॅव्हिंग अ लॉयर इज लाईक हॅव्हिंग अ गन, इट्स बेटर टू हॅव वन अँड नॉट नीड इट दॅन टू नीड इट अँड नॉट हॅव इट. येस. बेसिकली म्हणजेच प्रत्येकाच्या ओळखीत एक तरी वकील हवा, बेसिकली असं म्हणणं तुमचं. तर तुम्ही ते इलॅबोरेट करताल की असं का? हा, म्हणजे काय माहिती, मी सगळ्यांना नेहमी हे माझा प्रयास आहे का, म्हणजे नुसतं माझ्यासाठी किंवा दुसऱ्या लोकांसाठी काम निर्माण करायला नाही, पण मला खरंच वाटते, प्रामाणिकपणे वाटते का तुम्ही जर बिझनेसमॅन असाल आणि तुम्ही किंवा बिझनेस सुरू पण करत असाल, काय नाही माहिती, सगळे लोक आता पैसे 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 करतात, आणि प्रत्येकाचा काय प्रयास असतो, मी इकडे एवढे पैसे कसे वाचू, तेवढे पैसे कसे वाचू. पण जे बिझनेस करतात त्यांना लक्षात येत नाही तर तुमच्या ह्या ज्या छोटे छोटे जे तुम्ही 10,000 15,000 20,000 25,000 जे काय सेव्ह करत असाल त्या क्षणाला, ते तुम्हाला किती पटीने तुम्हाला स्पेंड करावं लागतं, कारण तुम्ही असं काहीतरी करता. आता हल्ली तर आम्ही ट्रेंड आहे AI किंवा गुगल, आधी गुगल होता, आता AI आहे, तर आपण ते म्हणतात आम्ही असं टाकलं आणि मला हे सगळं AIने दिलं, पण इट इज नॉट राईट, यु नो. सो पहिल्यापासून माझं एकच म्हणणं आहे की यू मस्ट आयडेंटिफाय, तुम्ही बिझनेस करताना तर तुम्ही एक लॉयर आयडेंटिफाय करून ठेवा, आणि प्रत्येक गोष्ट जे आहे ते लॉयरला विचारून करा. तुम्ही परदेशात सुद्धा इंटर्नशिप केली आहे, तुम्ही लंडनमध्ये इंटर्नशिप केली, प्लस युनायटेड नेशनच्या हायेस्ट कोर्टमध्ये सुद्धा तुम्ही एका केसचे विटनेस म्हणजे तुम्ही ती पाहिली होती. आम्ही वॉस्टनेस केस आम्ही फक्त बघितली, प्रेक्षक
ओके. पण तुम्हाला माहिती आहे की इथून भारतातून अब्रॉडला जाणं, लॉ प्रॅक्टिस करणं, इंटर्नशिप करणं एक्सेट्रा. सो माझा हाच प्रश्न आहे की आज जर आपल्याला गावातल्या किंवा एकदम छोट्या शहरातल्या कुठल्या तरी घरातून एखादा मुलगी किंवा मुलगा ज्यांना ॲडव्होकेट बनायचं आहे आणि त्यांची अशी स्वप्न आहेत की मला अब्रॉड जाऊन काहीतरी करायचं, म्हणजे परदेशात जाऊन करायचं किंवा इव्हन भारतात सुद्धा मला एक सक्सेसफुल करिअर करायचं, तर मला त्यासाठीची प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रोसिजर सांगा जे ते फॉलो करतील. I'll make it very easy. Yeah. काय झालं का first I did my internship in a London firm. कारण मला ते एक्सपोजर हवं होतं. त्याच्यानंतर मी माझं हे PhD पण हेगच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करूनच केली. पण तिकडे जे आपल्याला वाचायला मिळते ना ते इकडे आपल्याला नाही वाचायला. पण मग त्याच्यानंतर तू मेक इट व्हेरी सिम्पल. म्हणजे मग आमच्याकडे बऱ्याच अशा केसेस आहेत जिकडे जे आमचे क्लायंट्स आहेत ते अब्रॉडचे क्लायंट्स आहेत. ओके. मग त्याच्यातून नेक्स्ट लॉजिकल स्टेप काय होता का लॉकडाऊनमध्ये म्हणजे 2020मध्ये आम्ही एक इंटरनॅशनल लिगल फॉर्म चालू केली, म्हणजे को फाउंड केली. ते फाउंडर एक आहे, त्यांनी मला विचारलं का तू करशील का माझ्यावर. तसं आम्ही काही लोक आहोत, 7 जण आहोत जे इंटरनॅशनल फॉर्म ही चालवतात. त्याचे ऑफिसेस आहेत ऑस्ट्रियामध्ये आणि वर्ल्ड ओव्हर 400 to 450 पार्टनर्स आहेत. आम्ही त्यांना अफिलिएट्स म्हणतो. सो दे ऑल आर ऑन द सेम लेवल. आमच्याकडे हायरार्की नाही. ओके. इट्स जस्ट दॅट मी सुरू केलंय म्हणून मी त्या फर्मची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहे. बाकी असं काय भेदभाव नाही का तू मोठा तू छोटा असं काय नाही, सगळे एका लाईनमध्ये आहे. आणि भारतामध्ये पण त्याचे एक जवळजवळ 50 लोक आहेत. आम्ही त्याला WILL म्हणतो, वर्ल्ड वाईड इंडिपेंडेंट लॉयर्स लीग. त्याचा क्रायटेरिया फक्त एवढंच आहे का यू मस्ट बी द डिसिजन मेकर. यू मस्ट नॉट बी वर्किंग इन समबडी एल्सेस फॉर्म. यू मस्ट बी द डिसिजन मेकर इन युअर फॉर्म. आणि त्याचा आयडिया अशी आहे का जर सपोज तुमच्या आता हल्ली तर सगळं वर्ल्ड वाईड सगळे एक्सपोर्ट करतात, हे करतात ते करतात. तुमचा समज काम असेल स्लोवेनियामध्ये. आता स्लोवेनिया ही कंट्री आहे फार कमी लोकांना माहिती असेल. तर त्या कंट्रीमध्ये लॉयर कोण आहे ते पण काही लोकांना माहिती असेल. तर तुमच्याकडे BNI सारखे प्लॅटफॉर्म असतील, बिझनेस प्लॅटफॉर्म असतील, तर ते काय करतील, ते सांगतील हां हां आमचं BNIचा एक लॉयर आहे बघा तिकडे. हे असं नाही आहे. हे कसं आहे का आमचा येस स्लोवेनियामध्ये लॉयर आहे, पण तो माझा पार्टनर आहे आणि तुम्ही मला ओळखता. त्यामुळे तुम्ही मला तुमचं काम द्या, मी त्याच्यावर कोऑर्डिनेट करून तुमचं काम करून देईन. सो वी विल वर्क टुगेदर अँड वी विल गिव्ह यू द रिझल्ट. ओके. सो तुमचं ट्रस्ट लेवल माझ्याबरोबर आहे आणि इट इज माय ड्युटी टू गेट द वर्क डन फ्रॉम द लॉयर. तुमचं पण म्हणजे विन विन फॉर एव्हरीबडी. म्हणजे तुमच्यासाठी पण तुमचं रेझोल्युशन, माझ्यासाठी आय गेट वर्क, त्याच्यासाठी ही गेट्स वर्क. ही डज द वर्क, आय टेल हिम व्हॉट टू डू, वी शेअर द फीज. नाहीतरी that person has got his problem solved. Now he doesn't mind paying, that's him or me. Doesn't mind paying. So त्या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि इंडियामध्ये जवळजवळ 50 लोक आहेत आपली. आणि आता तुम्ही म्हणाल छोट्या छोट्या गावामध्ये, आणि माझा तोच प्रयास आहे आपल्या सगळ्या म्हणजे सेकंड टियर, थर्ड टियर विलेजेस अशा कोर्टामधले पण लोक पाहिजे. कारण जेव्हा आता फॉर एक्झाम्पल मी एक केस करते, ती बोलरगावमधला पार्टी आहे आणि त्यांनी केलेलं आहे यवतमाळ मधलं फॅक्टरी बरोबर त्यांनी केलेलं आहे. पण हल्ली काय होते, कारण लोक सगळ्याकडे फिरतात, तर यवतमाळ ज्याची फॅक्टरी आहे ते तो माणूस कुठेतरी एक्सपोला जातो, जर्मनी, अमेरिका, ह्या पण फॉरेन ऑर्डर्स घेऊन येतो आणि मग तो तिकडे मॅन्युफॅक्चर करून ते पाठवतो, विच इज पॉसिबल. पण एखाद्याचं नेटवर्किंगच तसं नसेल किंवा त्यांना आयडियाच नाही ह्या गोष्टी, तुम्ही ह्या नेटवर्क जॉईन झाले तर तुम्ही असं म्हणजे इट्स लाईक द सी ना, सो रिव्हर्स जॉईन द सी अँड द सी इज अ वास्ट थिंग. दे जस्ट म्हणजे माझं हे पण असं जे वकील आहेत त्यांनी दे कॅन कॉन्टॅक्ट मी and I see to it that they are eligible, they will put it well. तेवढे स्किल्स आणि तेवढं आपण त्यांना ट्रेनिंग देतो. आपण त्यांना ट्रेनर, आपला जर कोण जर एका विलेज मधला किंवा छोट्या ज्युरिस्डिक्शन मधला कोण वकील असेल त्याला वाटतं मी कसं इंटरनॅशनल लॉ करणार, आणि आम्ही आहोत ना. आणि आमच्याकडे म्हणजे एक गोष्ट मी नेहमी पहिल्या सुरुवातीपासून माझी होती का मी कोणाबरोबर कम्पीट करत नाही, आणि मी सगळ्यांना सांगते कोणाबरोबर ही कम्पीट करू नका.
ही काय लाईफ आहे, काही शर्यत नाही आहे. का हा पहिला आला का तो पहिला आला का हा पहिला. कोलॅबरेट करा, That is very nice. कोलॅबरेट, डू नॉट कम्पीट. कम्पीट विथ युअरसेल्फ. म्हणजे आज तुम्ही असे दिसता तर माझं तर तेच प्रयत्न चालू आहे, का मला मी आज अशी दिसते तर उद्या मला ह्याच्यापेक्षा चांगलं दिसायचं किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं बनायचं किंवा हे माझ्यामध्ये आता खोट आहे, यु नो, ही मला भरून काढायची. ती कशी भरून काढणार हे मी माझ्या ह्याच्यात असते. इट इज नॉट टू से नार्सिसिस्ट, इट्स नॉट दॅट आय लव्ह मायसेल्फ, असं काही नाही. खोट आहे ना की आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह मायसेल्फ. तर कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःबरोबर करा. मी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअरसेल्फ. आणि दुसऱ्यांबरोबर काय करतो? इट इज नॉट वाईज ऑल्सो. यू वेस्ट युअर लाईफ. मग तुम्ही सगळ्या जेलसी आली उगाच, एफर्ट्स किती लागतात, एफर्ट्स लागतात, तुमचा उगाच वेळ किती वाया जातो. त्या माणसाचं चांगलं झालं का आपलं पोटात दुखते. अरे कशा, त्यापेक्षा जर तुम्ही त्या माणसाला जाऊन कॉंग्रॅच्युलेशन बोललात आणि खरंच तुम्ही जेन्युइनली हॅपी, तुमचं पण म्हणजे काय होतं, विषय जेलस ना एक नेगेटिव्ह फिलिंग्स तयार होतात. राईट. त्या नेगेटिव्ह फिलिंग्सने तुमचीच बॉडी मार खाते. बरोबर. आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट नेगेटिव्हिटी तुमच्यामध्येच निर्माण करता फॉर नो रिझन ॲट ऑल. त्यापेक्षा उलटं करा. तुम्ही त्याला जाऊन कॉंग्रॅच्युलेशन बोला, बी जेन्युइनली हॅपी फॉर हिम. You also be happy. Your body also will, you know, get that benefit. You know? आणि तो मेंटल स्ट्रेस पण राहणार नाही. Stress is not काय करू अजून मी. Exactly. आणि follow him if you think, follow him. वा, त्याने केलं, मला पण करायचं. You know? तो जर माणूस तुमच्यासारखा विचार करणार असेल तर तो सांगेल, ये ना मी शिकवतो तुला मी काय केलं. ही इज ऑल्सो नॉट वॅलिड. त्याविषयी अजूनपर्यंत मी बघते, अजून म्हणजे मला असं कधी कधी वाटते काही लोकांना मी बघते ना, काय टाइम वेस्ट करतात स्वतः, म्हणजे जेलस म्हणून काय वेस्ट करतात टाइम स्वतः, इमोशन, लाईफ, यु नो, उगाच. तुमची अशी कोणती केस आहे जी तुम्हाला पर्सनली असं वाटतं की मला हे शेवटपर्यंत या केस म्हणून मला ओळखलं जावं? अजून तर असे काही केस आले नाही, पण म्हणजे मी खूप मजा केली आर्ग्यू करताना. एक केस अशी होती म्हणजे आय लुकिंग ॲट इट नाव, आय लुकिंग बॅक ॲट इट, आय फाइंड इट व्हेरी फनी पेक्षा इंटरेस्टिंग. एक अशी केस होती आपल्या कोर्टामध्ये जिकडे ना दुसऱ्या साईडने एक 17 वकील होते आणि आय वॉज अलोन द रिस्पॉन्ड. आणि ते कसं म्हणजे इट वॉज नॉट 17, हे असे कसे होते 17 केसेस होते आणि त्या लोकांनीच जजला सांगितलं का आपला एक ऍक्ट आहे, ओके, आय एम डिफेंडिंग दॅट ऍक्ट बिकॉज आय एम फॉर द गव्हर्नमेंट बोर्ड फॉर दॅट ऍक्ट. फक्त तो ऍक्ट मी नाव घेत नाही. तर तो फक्त एवढंच काम होतं त्या सगळ्यांच्या केसेसमध्ये. आणि ते क्रिमिनल केसेस होते. म्हणजे ते क्रिमिनल म्हणजे कसं असते, प्रत्येक जो गव्हर्नमेंट ऍक्ट्स असतात ना लेबरच्या बाबतीत, तर ते कसे असतात शेवटी प्रॉसिक्युशन असते. तर तुम्ही असं असं केलं नाही तर तुम्हाला प्रॉसिक्यूट केलं जाणार. ओके. आणि प्रॉसिक्युशन असं असलं ना तर प्रॉसिक्युशनचे हायेस्ट लोक त्यांचे प्रॉसिक्यूट होतात, म्हणजे डायरेक्टर्स किंवा मॅनेजिंग डायरेक्टर असे असतात. आणि या मोठ्या मोठ्या कंपनीज होत्या तर त्यांच्या वतीने सगळे असे रती मारती आले, मोठे लोक होते. आणि मी म्हणजे आम टॉकिंग अबाउट 10-12 वर्षापूर्वी आम्ही यंग. तर माझ्या आई सांगत जातो यू गो आगे. तर एक केस होती, तर एका दुसऱ्या केस असं सिमिलर याच्यामध्ये एका केसमध्ये खूप मोठा वकील येणार होता आर्ग्यू करायला. तर ह्या लोकांना काय आवडलं का आम्ही सगळ्यांनी जर ही केस जॉईन केली तर तो मोठा वकील आर्ग्यू करणार आणि तो केस जिंकणारच, तो मोठा असल्यामुळे. आणि रिअली ही इज अ व्हेरी प्रोफेशनल क्रिमिनल लॉयर. आणि इकडे काय ते हीच आहे, एकटीच आहे. ती काय सगळ्या माझ्या आईला ओळखतात. ते म्हणाले की ही त्या तर तिलाच पाठवतात. तर अशी ती फुगत गेली. म्हणजे एक केस 17 केसेस झाले. तर एका वेळेला 17 होता आणि एका वेळेला मी होतो. आणि मग ते कोर्टरूम भरलेलं असायचं, सगळे त्या बाजूला आणि मी एकटी ह्या बाजूला असा. तर आणि दरवेळेला ते मोठे वकील येऊ शकत नसे, त्याला काय ना काही दुसरं एंगेजमेंट होतं. तर मग असं एक स्थिती एक अजून दरवेळेला ते सगळे बोलायचे नाही साहेब ते वकील आले नाहीत मग तुम्ही अर्जंट करून घ्या. कारण माझा एक पॉलिसी आहे का मी कधीही अर्जंटमेंट मागत नाही. मी नेहमी रेडी असते आणि आपण नेहमी रेडी असावं हे माझं पॉलिसी आहे फॉर क्लायंट सेफ. ते तुमच्यावर एवढा विश्वास टाकतात की तुम्ही असं कसं अर्जंटमेंट घेता. पण हे लोक त्यांना मोठा वकील आर्ग्यू करायला पाहिजे होता.
तर एक दिवस काय झालं, मग एकदा असं झालं का मी गेले पण नाही. मी माझ्या ज्युनियरला पाठवलं का बाबा तू जा, नाहीतरी ते सगळे टाइम देतात. मी गेले तर मग कोर्ट ऑफिसला होते तर मला फोन आला का नाही ते वकील आले आहेत. हां, आणि सांगायची गोष्ट म्हणजे ते खरंच मोठे वकील होते, म्हणजे मनाने पण मोठे होते. अच्छा. त्याने काय सांगितलं का नाही, मी असं ऐकलेलं आहे का तिकडे ती डॉक्टर देवेकर येते ना, तर आपण डॉक्टर देवेकरसाठी हे किकबॅक करूया. आता त्यांचा एवढा हे होतं दरारा का कोर्ट पण हा साहेब आपण करूया, येस येस किकबॅक. म्हणून मला माझ्या ज्युरियरने फोन केला का तुम्ही ताबडतोब या का ते आलेले आहेत आम्ही करायला. तर मी गेले. फॉर्च्युनेटली फॉर मी ते आय वॉज ऑलवेज ऑन मूड, त्यामुळे मी ते रेडी होते. तर मी तिकडे गेल्याबरोबर ते बसले होते. तर मी त्यांना आधीच मला अपोलोजाइज केलं का सॉरी आय वॉज नॉट देअर. He said, no, it is my mistake. I have been, postponing this case for a long time. असं बोलले. Are you ready? I said, yes, I'm ready. मग त्यांनी आर्ग्युमेंट सुरुवात केली. त्यांनी फुल आर्ग्यू केलं. अख्खा सकाळ ते आर्ग्यू करते, मला दुपार पण थोडे आर्ग्यू केले. मग माझी टर्न आली. मग मी आर्ग्युमेंट केलं. आणि मी जसं आर्ग्यू करत होते ते होते हा, म्हणजे ही वॉज देअर तसं. तर ही वॉज हिअरिंग माय आर्ग्युमेंट्स ऑल्सो. आणि काय असं इंटरफिअर नाही केलं, म्हणजे नाही का ट्रू, म्हणजे मी काही वकील बघते ना लोअर कोर्टामध्ये, ते तुम्हाला बोलूनच देत नाही. त्यांना असं वाटतं की वकिली म्हणजे काय, तुम्हाला बोलून दिलं नाही का ते मोठे वकील, हे असे नव्हते. तर जसं जसं माझे आर्ग्युमेंट्स ऍडव्हान्स होत होते आणि असं दिसत होतं का आता मी ह्याच्यामध्ये मी पुढे गेले, मी जिंकणार. तर यू वोंट बिलीव्ह का ते 17 जे लोक होते ना, ते म्हणजे केस माझ्या आर्ग्युमेंट संपल्यानंतर मग एक उठून बोलले ते वकील का माय लॉर्ड, ही केस आहे ना, आमची केस आहे ना ती थोडी वेगळी आहे, आमची केस आहे ना थोडी वेगळी आहे, आमची केस ह्याच्यावर टॅग करू नका, असं सगळं बोलले. म्हणून मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं का तुम्ही म्हणजे ते आर्ग्यू करणार होते म्हणून तुम्ही त्यांना जॉईन झाला, आणि आता तुम्ही बघता का ते हरणार आहेत म्हणून तुम्ही स्वतःला असं डिलिनेट करून घेता असं. आणि त्याच्यामुळे अजून एक त्याच्यात असं झालं का ते वकील शेवटी आम्ही बाहेर आलो तेव्हा ते बोलले का तुम्ही खरंच सांगा, खूप छान आधी केला, इट इज ऑब्विस असं. आणि मग ते तसं झालं का मग वी गॉट दॅट ऑर्डर इन आवर फेवर. आणि हे बाकीचे जे होते 16-17 लोक, त्यांच्या सगळ्यांनी केसेस डिलिनेट झाल्या. मग ते सगळ्या केसेस मला पुन्हा आधी करायला लागल्या. हा तसं त्यावेळेस तुम्ही असं बाहेर आल्यावर हे केलं स्वतःला स्मॉल, हो, बिग वेल ऍक्च्युअली, नॉट स्मॉल. नाही असे खूप केसेस झाले, पण हे म्हणजे त्या सिनियरचे ते ग्रेशियसनेसमुळे आय रिमेंबर दॅट केस. म्हणजे बाकी पण होते सिनियर ॲडव्होकेट्स जे बाहेर येऊन तुम्हाला सांगतात की तुम्ही खरंच छान आर्ग्यू केलं, आणि आपल्याला कळतच नाही आपण काय केलं काय असं, म्हणजे त्यांना कळतं ना तसं एक्सपिरियन्स त्यांना कळतं. त्यांनी माझ्या आईला पण सांगितलं का ती छान करते, हा म्हणून मी तिला पाठवते. पण लास्ट त्याच्यावर आलेलो आहे आणि मला माहिती मी खूप वेळ घेतला ऑलरेडी. पण हा प्रश्न म्हणजे हे टोटली एक्सटेम्पर आहे ना, हे प्रश्न आता तुम्ही मला विचारता मी जे काय बोलते ते म्हणजे असं म्हणजे इट इज जस्ट फ्लोइंग, इट इज नॉट प्रॅक्टिस्ड ऑर नाही, अजिबात नाही. मी प्रश्नही दिले नव्हते तुम्हाला. ऍब्सोल्युटली. पण हा प्रश्न त्या सगळ्या स्त्रियांसाठी, वेदर इट्स हाऊसवाईफ असू दे, वर्किंग असू दे, काही असू दे, पण प्रत्येक स्त्रीने काहीतरी ॲम्बिशन ठेवणं किंवा काहीतरी हॉबी ठेवणं आणि स्वतःसाठी काहीतरी करणं हे किती महत्वाचं आहे, आणि तुम्ही त्यासाठी काय सांगाल त्या सगळ्यांना? कारण म्हणजे मी म्हणजे आय एम नॉट अ फेमिनिस्ट इन दॅट, आय एम फेमिनिस्ट. आणि सगळ्या माझ्या आधीच्या ज्या माझ्या आई आहे, आजी आहे, सगळ्या स्ट्रॉंग बायका आहेत. मावशी आहेत, मावशी आहेत, सगळ्या स्ट्रॉंग बायका आहेत. पण मला असं तरी पण वाटते का बायकांचं जीवन जे आहे ना ते कठीणच असतं. म्हणजे जे आपल्याला म्हणजे नॉट बिकॉज युअर इन इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड कठीणच असते. ते चॅलेंजेस आपल्या युनिक असतात, वेगळे असतात. आणि वेदर युअर इन लंडन ऑर वेदर युअर इन इंडिया, ऑर वेदर युअर इन विलेज, सगळ्यांचे युनिक चॅलेंजेस असतात, पण चॅलेंजेस असतात तसं. त्याच्यामध्ये मला असं वाटते का कोणतं पण चॅलेंज आपल्यासमोर आलं का आपण एकदम थकून गेलो ना, किंवा आपल्याला असं जे आपण ज्या बायका म्हणतात सपोर्ट, मला कोणाचा सपोर्ट नाही, मला कोणाचा सपोर्ट नाही. आणि खूप बायका आपण बघतो ना, आणि स्पेशली लॉ मी ज्या बघते
तर बायकोला आम्ही काय करू, आम्हाला त्यावेळेला घरून पण सपोर्ट नव्हता, आम्हाला तसं राहायला लागलं. हा सपोर्ट तुम्ही स्वतः निर्माण करा. इनर स्ट्रेंथ तुमची आहे, कारण बायकांना खूप इनर स्ट्रेंथ असते. जर साधी गोष्ट तुम्ही जर बाई आहात, तुम्ही आई आहात किंवा आई होणार आहात किंवा तुमच्याकडे क्षमता आहे आई व्हायची, तर किती तुम्हाला पेन करायला लागतं, सोसायला लागते. म्हणजे आणि तिकडे तर तुमचे 2-4 मुलं इझिली असतात, तुम्ही 4 वेळा ती पेन सहन केलेली आहे आणि एवढा तुम्ही स्ट्रॉंग आहात का तुम्ही आहात म्हणजे आपण तुम्हाला काय झालं का, आणि ते खूप एक्सक्रुशिएटिंग पेन असतं तसं. तर ती तुम्ही सहन करू शकता, हसत हसत करू शकता, तर मला ही पेन का नाही सहन करू शकत. तर तो सपोर्ट जर तुम्ही बाहेर बघता ना, तर आतून तुम्ही आणा आणि आतून तुम्ही तो निर्माण करा आणि तुम्ही डिसिजन अकॉर्डिंगली घ्या. आणि कोणी करो सपोर्ट किंवा न करो, हे तुम्ही एकदा तुम्ही निश्चय केलात ना, तर ते तुम्हाला पॉसिबल. तुम्हाला अशी लोक तुम्ही जुळत जाल. तर माझ्या लाईफमध्ये पण असं मला काय करायचं होतं ना, ऑटोमॅटिकली तशी लोक पुढे आली, कारण मी स्वतःहून हे केलं, इनिशिएटिव्ह घेतला. ऑफकोर्स मला सपोर्ट होता, घरचा पण सपोर्ट भरपूर होता, पण म्हणून सेकंड बाहेरून सुद्धा सपोर्ट. म्हणजे दरवेळेला काय आपण फॅमिलीमध्ये नसतो, आपण बाहेरच असतो जास्ती करून किंवा वर्किंग टेस्टेशन यु नो, पण बाहेरून पण लोक सपोर्ट करतात आणि असे भरपूर लोक. तुम्ही तसं लोकांना जागृत करा आणि प्रत्येक स्त्री हिने स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व जागृत केलंच पाहिजे. तुम्ही स्वतःच्या हेल्पनी करा किंवा दुसऱ्या कोणाच्या हेल्पनी करा. कधी आणि पुरुष 2 प्रकारचे असतात, खूप सपोर्टिव्ह पण असतात आणि खूप म्हणजे तुम्हाला खाली पाडणारे पण असतात. तर तुम्ही सपोर्टिव्ह पुरुषांच्या साठी लुकआउट करा. ते येतील, कोणी असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, काका असेल, मामा असेल, कोणतरी असेल, येईल. तुम्ही असं ना, तुम्ही हॅरी पॉटर वाचलं नाही का, त्याच्यामध्ये एक प्रत्येक ह्याच्यानं मला एक कोणती लाईन आवडते आणि ती आय यूज इट फॉर लाईफ फिलॉसॉफी. तर हॅरी पॉटर मधलं एक आहे का, हेल्प इज गिव्हन इन हॉगवर्ट्स टू दोज हू आस्क फॉर इट. ते हॅरी पॉटरला एक नेहमी सांगतो, डम्बलडोर मला स्टोरी मध्ये सांगतो, इज जस्ट वन लाईन, पण ते पिकअप करतो. You should ask for help, you get. Ask for anything actually, तुम्हाला मिळतच ते, फक्त वेळ तुमच्या तुम्हाला विचारण्याची ताकद पाहिजे. आणि असा विचार केला पाहिजे, मी विचारते. आणि असं पण मला समोरून काही लोकांनी सांगितलं आणि मला ते खरं म्हणजे मला जमलं नाही, पण आय थिंक इट्स अ व्हेरी गुड थिंग. कुछ नाही का, उसमें क्या है, ऍट द मोस्ट नाही बोलेंगे. आपल्याला ते असं अजून वाटलं, विचारल्यानंतर नाही बोलले तर ती सगळ्यात मोठी भीती असते. पण लोकांचं, काही लोकांचं असतं आणि जे पुढे गेलेले असतात, म्हणजे आय एम सीइंग टॉकिंग सक्सेसफुल पीपल, विचारून पाहायचं ऍट द मोस्ट काय नाही बोलते, पण तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. नाही बोललं तर मग काय, मूव्ह ऑन टू नेक्स्ट वन. मला असं वाटतं की हे संपूच नाही, आपण सगळं बोलत राहावं खरंच. पण आय नो तुमचा टाइम खूप व्हॅल्युएबल आहे. खूप खूप थँक्यू मॅम, मनापासून खूप थँक्यू अँड व्हेरी हॅपी विमेन्स डे. आय एम ऑल्सो ते सांगायचं आहे, हे तुम्ही ठेवा, कट करू नका, का ह्या ऑल द वे पुण्यावरून आलेले आहेत. हे पण मला खूप कौतुक वाटते का तुम्ही म्हणजे तुम्ही इकडे कोणाला ओळखत नाही, तुम्ही फक्त कोणीतरी सांगितलं का तुम्ही इकडे या दिवेकरण कंपनीमध्ये आणि तुम्ही यांची मुलाखत घ्या किंवा यांचं पॉडकास्ट करा, म्हणून तुम्ही आलेले आहात. तुम्हाला लक्षात येते का तुम्ही किती मोठी झेप घेतली, किती केवळ धाडस केले. आणि ऑफकोर्स मुंबईसाठी शहर हे सेफ आहे शहर आहे, पण तरी पण स्वतःहून यायचं, टोटली अनोळखी ठिकाणी जायचं, फर्स्ट टाइम जायचं, आणि अनोळखी लोकांना भेटायचं, ते पण एक प्रकारचं धाडस तुम्ही केलं म्हणून तुमचा एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला आला. हा थँक्यू. मी विचारण्याची हे ठेवली, मी विचारलं तुम्हाला, त्यामुळे काय ते म्हणजे मी एक्झॅक्टली तुम्ही विचारलं, आधी विचारलं, त्यामुळे तुम्ही असं नाही विचारले होते हॉस्पिटल जायचं, मग मी कोची ट्रेन पकडून कसं जाऊ तिकडे, तिकडे गेल्यावर ते मला कसं रिसीव्ह करते, हा विचारच केला विचार. सो थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला पण, आणि हॅपी विमेन्स डे. थँक्यू.